पुढे असं म्हणाले की आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे, दुसऱ्यांचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं, तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. शिंदेचे 10 लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेडमध्ये तुमच्याकडे सापडलेले आहेत, ती केलेली पाकिटमारी विसरले वाटतं. ते शिंदे साहेबांकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोडा करायला पक्षामध्ये आजही स्थान आहे, हे दुर्दैव त्या उठाबा गटाचं आहे, उबाठा गटाचं आहे. पुढे ते असं म्हणाले की शिंदे गटाच्या जागा ही मुंबईतले भांडवलदार ठरवतील की कोण कशा लढवायच्या. मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढवून द्यायची. हे उदाहरण तुम्ही यांच्यासारख्यांच्या तोंडी शोभत नाही. एखादा चांगला नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर यांच्या पोटात उठलेला पोटचूळ आहे, त्यांनी हे सांगावं. राजकुमार धूत सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला 18 वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये लिगल जे पैसे आलेत ते आपण ऍक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हती वाटली. लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत, तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती. विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये. पुढं काय की एक मुद्दा आहे की अमित शहा असं म्हणाले की राम आमचा आहे असं म्हणाले होते. त्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतायत की राम यांनी पार्टीमध्ये प्रवेश केला का, रामाला फैजाबाद मधून निवडणूक लढवायला सांगाल का, असा प्रश्न केला. रामाबद्दल दिवसेंदिवस उबाठा गटाकडून जे बेताल वक्तव्य केले जात आहेत, हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मिरवणारे हे लोक आज रामाची जी टिंगल टवाळकी करतायत, त्यामुळं यांना आता फक्त बाकीच्या मंदिरामध्ये किंवा मशिदीमध्ये जाऊन नमाज पढण्याची वेळ येणार आहे. म्हणून यांनी आता जनता यांना यांची जागा दाखवेल. तुम्हाला अधिकार कोणी दिला रामाबद्दल बोलण्याचा? तुम्ही का याची बेताल वक्तव्य करतायत? एवढं अपमान इतर धर्मियांनी सुद्धा केलं नाही जे उबाठा गटाचे लोक करतायत आणि लोकांच्या मनात याबद्दल राग सुद्धा निर्माण झालेला आहे. म्हणून तुम्हाला तुमची निश्चित जागा दाखवेल. राम कुठून लढेल, पण रामाचे भक्त सर्वीकडे लढून तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. ते म्हटले संजय राऊत, तुम्ही बिनभोकाचा गॉगल लावून बसले होते का वाचायला, म्हणून त्यांना वाचता आलं नसेल. आम्हाला दुसऱ्याचे भोकं पाण्याची सवय नाहीये. आम्ही कधी या भाषेमध्ये कधी कुणाला बोलत नाही. आता तुम्हाला आजूबाजूच्या भोकं पाण्याची जी सवय लागलेली, त्या भोकामुळेच भोकाचं भगदाड झालेलं आहे आणि ते आता तुम्ही सांभाळा. नसता त्याच्यामध्ये तुम्ही कधी घुसाल हे तुम्हाला कळणार नाही. सर, मुंबईतल्या 4 लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा आहे. 4 जागा लढवणार तर शिंदे गटाला 2च जागा मिळणार. मग प्रश्न असा की दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण? याचा उत्तर तुम्ही 22 तारखेनंतर होणाऱ्या महायुतीची जी काही बैठक होईल त्याच्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल. आजपासून प्रत्येक गोष्टीवर वाद घालायला कुणाकडेही वेळ नाही आणि युतीची ही जी काही मजबूतीने चाललेली बैठक आहे, त्या बैठकीमध्ये सगळे निर्णय पार पडतील. आमची इंडिया होणार नाही एवढं मात्र निश्चित. उद्धव ठाकरे यांनी जे तुम्हाला आव्हान दिलंय, तुमच्यात हिंमत असेल तर एकनाथ शिंदे, नार्वेकर, अमित शहा, फडणवीस यांनी त्यांचं ते आव्हान स्वीकारावं. त्यांचं काय आव्हान स्वीकारायचं? ते जनतेच्या न्यायालयात येऊन तुम्ही हे सांगा. नाही, हे रिकामे उद्योग, यांच्याकडे वेळ फार आहे ना. आता यांच्याकडे वेळ फार आहे. हे जनतेचे न्यायालयाचे नाव देतील, कुठे आणखीन काय नाव देतील. आता यांचा डोंबाराचा खेळ सगळीकडे चालेल. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. डोंबाराचे खेळ, पालखी घेऊन डोंबाराचा खेळणे चालू ठेवायचा. म्हणून लोकांना माहिती आहे की आता यांची हालत इतकी खराब झालेली आहे की यांना दारोदारी जाऊन तो चाबूक आहे ना स्वतःच्या अंगावर मारून घेण्यापेक्षा दुसरा उद्योग राहिलेला नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. तुम्ही जर ते पायदळीत तुडवलात तर तुम्ही कसले मराठी माणूस, बकवास आहात तुम्ही. अहो, कसला आला स्वाभिमान? स्वाभिमान नावाची वस्तू आहे का यांच्याकडं? स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान शिकवावा. स्वाभिमान बाळासाहेबांकडे होता. शिवसेना प्रमुख स्वाभिमानाने बोलायचे. तुम्ही स्वाभिमान दुसऱ्याकडे गहाण ठेवून आमच्याशी काय वार्ता करतात? विकले गेलेले तुम्ही लोक आम्हाला स्वाभिमान शिकवू नये. ते दुसरं म्हणतात की कमळाच्या चिन्हावरती तुम्ही शिंदे गटाची लोक जागा लढवणार आहात, तर ते म्हणतात की मुळात ती शिवसेना नाही आहे, हा ओढून तळून केलेला प्रकार आहे. ही शिवसेना कशी असू शकते? याचं उत्तर जनता देईल. तुम्ही त्यांची काळजी करू नका.
कोण कुणाच्या चिन्हावर लढणार आहे, कोण काय करणार आहे याची काळजी करण्यापेक्षा तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.